शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीचा निषेध. पांढरकवड्यात किसान सभेचे निदर्शने. राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफीच्या GRचा निषेध करत यवतमाळ जिल्हा किसान सभा जिल्हा कमिटीच्या वतीने पांढरकवडा उपविभागीय कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली. किसान सभेच्या वतीने यापूर्वी पिंपळखुटी ते यवतमाळ असा 100 किलोमीटरचा लॉंग मार्च काढण्यात आला होता, ज्यामध्ये सरसकट कर्जमाफीची प्रमुख मागणी होती. निवडणूक काळात मुख्यमंत्री व सरकारने संपूर्ण कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता कर्जमाफी करताना जाचक अटी लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या निवेदनाद्वारे संपूर्ण कर्जमाफीसह यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा मंजूर करावा, वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी करावेत, तसेच खते व बी बियाणे दर कमी करून ते अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनाही मिळावेत अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रशेखर गोविंदराव सिडा म्हणाले की देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था आजही दयनीय आहे. असे असताना जिल्ह्याला पीक विम्यातून वगळणे हा येथील शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे. या आंदोलन प्रसंगी डॉक्टर सुरेखा बिरकुलवार, प्रकाश संकलवार, सुभाष कोडापे, विठ्ठल दासरवार, अय्यातराम, संतोष टेकाम, विनोद अरके, अर्जुनाथ राम, तुळशीराम सोनटक्के, सत्यम शिंदे, लक्ष्मण आडे, भीमराव आतराम, अंकुश बिरकुलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने केळापूर तालुका येथे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी कर्जमाफी केली, ही कर्जमाफी या शेतकऱ्यांची फसव कर्जमाफी आहे. कारण या शेतकऱ्यांच्या जाचक या कर्जमाफीमध्ये लावल्यामुळे काही मुठभर शेतकरी याच्यात बसतात, बाकी 75% जे लोक आहे शेतकरी, त्यांना हा कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या कर्जमाफीचा किसान सभेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र राज्य यांनी निवडणुकीपूर्वी आम्हाला जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं की संपूर्ण सरसकट कर्जमाफी करील, 7/12 कोरा 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 अशा स्वरूपामध्ये यांनी आश्वासन दिलं. परंतु हे आश्वासन न पाळता जाचक अटी लावल्यामुळे इथला शेतकरी हा कर्जापासून वंचित राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये वाढते डिझेल, पेट्रोल, गॅसचे भाव, महागाईचा भडका पेटलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खताच्या टंचाई आतापासून निर्माण होत आहे. बियाणे यांना लागणारा जो दर आहे तो मोठ्या दराने याची वाढ झालेली आहे. या सर्व गोष्टीचा आम्ही या देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करतो आणि या कर्जमाफी सरसकट व्हायला पाहिजे अशा या प्रमुख मागणी घेऊन आम्ही इथे निवेदन देण्यात आलेले आहेत.